पावसाळा सुरू झाला की पुणे आणि मुंबईकरांची पावलं आपोआपच लोणावळा किंवा ताम्हिणी घाटाकडे वळतात, ज्यामुळे तिथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते। पण जर तुम्हाला या वीकेंडला गर्दीपासून दूर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर मुंबई पुणे जवळ 6 सिक्रेट धबधब्यांना नक्की भेट दिली पाहिजे। कोणते आहेत ते 6 धबधबे सांगते, पण त्याआधी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो नक्की करा। तर पुण्याजवळील मुळशी धरणाच्या बॅकवॉटरच्या नयनरम्य परिसरात फक्त 40 किलोमीटर पळशी धबधबा आहे, जिथे फक्त 5 ते 10 मिनिटांच्या सोप्या चालण्याने पोहोचता येतं आणि लहान मुलांसह वयस्करांसाठी हे ठिकाण अगदी सुरक्षित आहे। दुसरा पर्याय म्हणजे जुन्या मुंबई पुणे हायवेवरील कान्हे फाट्यावरून खांडीच्या दिशेने जाणारा माऊ धबधबा। हा धबधबा मुख्य रस्त्यापासून जवळ फक्त 5 मिनिटांचं म्हणजेच अंदाजे 200 मीटरचं किरकोळ चढणीचं सोपं चालणं आहे। लहान मुलं आणि कुटुंबासाठी हे ठिकाण अगदी सोपं आहे। तसंच लवासाच्या रस्त्यावर असलेला वरसगाव धबधबा हा पांढरा शुभ्र आणि फेसाळणारा आहे। जर तुम्हाला थोडं थरार आणि ट्रेकिंगची आवड असेल तर लोणावळा जवळील उल्हास दरीत दडलेला भव्य कातळधरा धबधबा सर्वोत्तम पर्याय आहे। पण घनदाट जंगलात रस्ता चुकण्याची शक्यता असल्याने तिथे स्थानिक गाईड शिवाय उतरू नका। तर मुंबई जवळील कर्जत परिसरात असणारा 100 फूट उंचीवरून कोसळणारा भिवपुरी धबधबा हा रॅपलिंग या साहसी खेळासाठी आणि टाटा पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पाच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे ट्रेन आणि शेअरिंग रिक्षाने सहज पोहोचता येतं। शेवटी साहस पर्यटकांचं नंदनवन असलेलं कोलाड हे कुंडलिका नदीतील व्हाईट वॉटर राफ्टिंग सोबतच सुंदर पावसाळी धबधब्यांसाठी ओळखलं जातं। मग गर्दी टाळून निसर्ग पाहण्यासाठी तुम्ही या वीकेंडला यातल्या कोणत्या सिक्रेट स्पॉटला भेट देणार, आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। ही रील तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला त्यांच्यासोबत हा वीकेंड प्लॅन करता येईल। आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।